नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. नांदेड जिल्हा किनवट तालुका मुळझरा येथे जे की काही दिवसापासून गावातील लोकांनी प्राथमिक शाळेला कुलूप लावले होते. हे कुलूप लावण्यामध्ये गावकऱ्यांचा नेमकं हेतू असा होता की जे तिथं शिक्षक आणि शिक्षिका होत्या यांच्या संदर्भात तक्रारी होत्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना बरोबर शिकवायचं नाही. एक शिक्षक हजर आहे तर दुसरा शिक्षक घरी राहायचा, किंवा दुसरा शिक्षक हजर आहे तर एक शिक्षक घरी राहायचा. एकामागून एक असे शिक्षक गैरहजर राहायचे आणि विद्यार्थ्याला शिकवण्यामध्ये गुणवत्ता, बौद्धिक क्षमता हे वाढवण्यालायक असं अजिबात शिकवायचं नाही, शिकवले जात नव्हते. आणि या तथ्याकडे वरिष्ठ अधिकारी म्हणा, शिक्षण अधिकारी म्हणा, केंद्र प्रमुख म्हणा यांनी आतापर्यंत दुर्लक्ष केले. या दुर्लक्ष करण्यामध्ये काय हेतू असेल हे त्यांनाच माहीत. परंतु अशा समस्या निर्माण झाल्यामुळं गावातील लोकांनी ही आजूबाजूच्या कुसमेट असेल किंवा इस्लापूर असेल किंवा इंग्रजी स्कूल असेल अशा ठिकाणी लहान मुलं जे गावातून बाहेरगावी पाठवण्यामध्ये त्यांनी चांगलं समजून घेतले. कारण अशा समस्या जर विद्यार्थी किंवा जो छोटा बाळा आहेत यांना जर शिक्षक शिकवत नसेल तर त्या विद्यार्थ्यांचं अधोगती होईल असा हेतू ठेवून हे गावातील लोक ते मुलं बाहेरगावी पाठवतात. परंतु आता शिक्षक भेटल्यामुळं आणि शिक्षिका भेटल्यामुळं विद्यार्थ्यांनी जे गुणवत्ता ते वाढवणार असेही सांगितले आणि विद्यार्थ्यांनाही हे शिक्षक आणि शिक्षिका आवडू लागले. ते त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये ते चांगल्या प्रकारे सांगितले. ते समोर प्रमाणे आहे. कोण्या वर्गात आहेस मा तू? चौथ्या वर्गात आहेस. शाळा किती दिवस बंद होती मा? आठवण नाही का? बरं, आता शाळा भरली कसं वाटेल मा? अभ्यास करायला चांगलं वाटेल की? हां, ए तू काय लिहायली ग? सांग, तुझं नाव काय सांग बरं? आणि नाव गुंडे आहे का? बरं बरं बरं. मग आता काय लिहित आहेस तू? पाटली आली का? वाचून दाखव बरं बेटा. वाचू जसं येते तसं वाचू. मग हिमालय. हां, समोरचं. हां हां, वाचायला येते है की नाही बाळा? तुम्ही काय करायला? शुद्धलेखन लिहाले. वाचून दाखव बरं शुद्धलेखन. महाराष्ट्र श्री चक्र संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखमेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरामधून झालेल्या संतांनी पुढे चालवली. बरं बरं, बस झालं. आता शाळा भरल्यावर कसं वाटलं मान तुला? जेव्हा बंद होती की नाही तेव्हा कसं वाटत होतं घरी राहून? चांगलं वाटत होतं की कसं वाईट वाटत होतं? वाईट वाटत होतं आहे की नाही? म्हणजे तुझा अभ्यासक्रम बुडत होता आहे की नाही? मग आता सरनं वगैरे चांगल्याच प्रकारे समजून सांगाली ना. हां, पहिलेचे जे सर होते, शिक्षक होते, ते सर कसे होते आणि या सरामध्ये काय फरक वाटते तुला? हे सर समजून वगैरे चांगल्या प्रकारे सांगत आहेत का? समजून येत आहे की नाही? आणि जे पहिलेचे होते रेग्युलर करत होते की नव्हते? समजा दररोज येत होते का सर? येत नव्हते आहे की नाही? एक दिवस येत होते, दुसरा दिवस येत नव्हते. आणि जे मॅडम होतात ते मॅडम येत होत्या का? असं दररोज येत होत्या की काय दांड्या मारत? दररोज येत नव्हत्या. हाय, असंच येत होत्या. एक दिवस यायचे, दुसऱ्या दिवशी यायचं नाही. किंवा एखादा शिक्षकाची यायचा, मॅडम यायची नाही, असं चालू होतं ना. बरं बाळा, तो नाव काय मग? सुरेश. आता शाळा भरल्यामुळं कसं चांगलं वाटेल ना तुझं? सर्व शिक्षक वगैरे चांगले आहेत ना? बरं, ठीक आहे. ए बाळा, काय लिहिताय? ए छोटू, काय लिहायला मा? बेरीज करायला. एक करून दाखव की बेरीज. हां, करून दाखव बरं. ठेवलं ठेव मग. हां हां हां. नऊ लिहिला का?
हां हे कलर बघून कसं ए बाळा राहू दे आता. हां लिहिलं का पास. हां बाळा आता कलर बघून इकडे उत्तर कसा काढला ते मला समज नाही गेलं. काय इकडे तू कलर बघून मोजला का? हो कसं मोजला? हे हं? हां असं करून तू मोजून तिथं उत्तर काढलं आहे की नाही? असं सोपं झालं आहे की नाही? सोपं वाटतं आहे की नाही? कारण तुझं नाव काय सांग तुझं पट्ट्या. आई भगवान डोके. हां आई भगवान डोके. देवकी आहे का? तुझं नाव का? स्वरा संजू फाळके. कोण्या वर्गात आहेस? कोण्या वर्गात आहेस? पहिल्या वर्गात आहेस. तू काय करत आहेस? काय 1-2 लिहित आहेस का? 1-2 बरोबर. कितीपर्यंत लिहिली आता? 20पर्यंत लिहिली. म्हणा येते की म्हणून दाखव. 11पासून म्हणून दाखव. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 100पर्यंत म्हणा येते मा? बरोबर. पहिली झाली ना हां हां मग ते 10 पर्यंत आहे बरोबर. त्या एका महिन्यामध्ये हां हां त्याच्यानंतर दमादमान ते प्रोग्रेस तुम्ही करत आहात. बरं पहिलीचे आणि दुसरीचे कंबाईन आहे आहेत ना मॅडम? बरं बरं बरोबर ठीक आहे. ही आता हे दमान सगळं बालवाडीचे आता आहे की नाही? बरं बरं ठीक आहे. म्हणा की रे त्याच्यामध्ये दिसना गेलं काय? दिसना गेलं का? ज ड हो की ज नाव का ते? हां ढ ग हां भीत असेल. बरं मॅडम असू द्या राहू दे बेटा. मॅडम आता इथं जे तुम्ही जे पहिलं जे शिक्षक इथं कुलूप लागलं होतं शाळेला आणि जेव्हा चार्ज दिला तुम्हाला तर काही असं बाहेरचे वगैरे कोण्या गावाचे वगैरे म्हणजे कोणी येऊन इथं काही त्रास दिला असं आहे का? किंवा विद्यार्थ्याचं काही प्रॉब्लेम काही आहे का? तसं काहीच नाही समजा आहे की नाही? एकदम राईट आहे समजा. गावाने सपोर्ट आहे बरं बरं सपोर्ट देत आहेत. बरं ठीक आहे. फक्त इथं वातावरण चांगलं आहे शाळा कुठलं फक्त इथे शिकवणारा माणूस पाहिजे. असं आहे का? बरं बरं. आता तुम्ही पहिलं आणि दुसरी वर्ग शिकवता एकूण विद्यार्थी किती आहेत समजा? इथं किती 12 विद्यार्थी सध्या 12 विद्यार्थी आहेत ना? 12पैकी हजार किती आहेत सरासरी? आज 9 आहे. 9 आहेत का? म्हणजे दमादमाने जे बाकीचे विद्यार्थी गैरहजर होते ते वाढवणार समजा. ओके ओके सर जे मूळझरची शाळा जे बंद होती सर समजा जे काही शिक्षक वगैरे यापूर्वीचे गैरहजर किंवा मॅडम गैरहजर वगैरे आणि जेव्हा तुम्हाला चार्ज दिला सर कशा प्रकारे म्हणजे इथं तुम्हाला आनंद वगैरे वाटत आहे किंवा जे काय? काल ज्यावेळेस मी या ठिकाणी रुजू झालो हां सर. त्यावेळेला एकदम 5-6 मुलं आली होती, शाळा वगैरे उघडली आणि त्यानंतर मग प्रत्येक जे अनुपस्थित मुलं आहेत त्यांच्या पालकांना घरोघरी जाऊन मी भेट दिली आणि उद्यापासून आपल्या शाळेला मुलं पाठवा या ठिकाणी आमची नेमणूक झालेली आहे आणि विद्यार्थ्याची जी गुणवत्ता आहे ती आम्ही निश्चितपणे गुणवत्ता वाढवणार. शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करू. बरं असं म्हटल्याच्यानंतर काल 5-7 मुलं होती, आज 15 ते 16 मुलं या ठिकाणी शाळेत आलेली आहेत आणि उर्वरित मुलांची सुद्धा मी आता अनुपस्थिती यादी काढलेली आहे आणि त्या पालकांना घरोघरी जाऊन मी सकाळी लवकर जाऊन भेटणार आहे. कारण आजही गेलो होतो पण पालक शेताला जातात त्याच्यामुळे भेटू शकले नाही. उद्या सकाळी लवकर येईल पालक जाण्याच्या अगोदर आणि त्या अनुपस्थित मुलं आहेत त्यांना मी शाळेमध्ये आणेल आणि 100% उपस्थिती आणि 100% गुणवत्ता कशी वाढेल यासाठी मी आणि माझ्यासोबत सहकारी आमच्या कांबळे मॅडम आम्ही दोघांनी मिळून ही शाळा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करू आणि विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करू. ओके ओके धन्यवाद. नवीन रुजू झालेले शिक्षक आणि शिक्षिका यांनी असे सांगितले की विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमध्ये वाढ होणार आणि आम्ही कंटिन्यू जे विद्यार्थी बाहेरगावी शिकत आहेत किंवा काही कारणास्तव गावात आहेत त्यांना त्यांच्या पालकांना भेटून त्यांना रेग्युलर करून शिक्षण आम्ही देणार असेही सांगितले. परंतु महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे किती दांडी मारणारे शिक्षक आहेत शिक्षिका आहेत जे की मोबाईल गेम खेळणे मोबाईल पाहणे किंवा झोपा घेणे किंवा दारू पिऊनमध्ये धुंद अवस्थेत येणे अशा शिक्षकावर निलंबनाची कारवाई करून त्यांना घरी बसवण्याची नियमावली तयार करून सक्तीची कारवाई सर्वच विभागामध्ये शिक्षण विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल किंवा फॉरेस्ट विभाग असेल किंवा अन्य सर्व्हिस विभागामध्ये जर असा एखादा GR या पावसाळ्या अधिवेशनामध्ये मंजूर केल्यास खरोखर कुठंतरी वचक ही कर्मचाऱ्यावर येईल. आपण पाहत राहा
जनसेवा न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद, धन्यवाद.